नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्प्रेडिंग नॉलेज आणि मटा या दोहोंच्या समन्वयाने जो मोडी प्रशिक्षण वर्ग 14 मे पासून चालू होणार आहे, मी त्याची प्रशिक्षिका वरदा ठोसर ढापरे. मुळात मोडी लिपी म्हणजे काय या प्रश्नापर्यंत जायच्या अगोदर आणखीन एका प्रश्नाचं उत्तर किंवा आणखीन एका प्रश्नाची किंवा तुमच्या प्रत्येकाच्याच मनात असणाऱ्या या प्रश्नाची उकल मला करावीशी वाटते. तो प्रश्न म्हणजे मुळात लिपी म्हणजे काय? तर लिपी म्हणजे भाषा का? म्हणजे अगदी खरं सांगायचं ना, तर हे लिपी शास्त्र किंवा वेगवेगळ्या लिपी शिकेपर्यंत माझ्याही मनामध्ये हेच किंवा हाच संभ्रम होता, की लिपी अशी काय वेगळी असते? म्हणजे मराठी भाषा म्हणजे काय मराठी लिपी किंवा असं काहीतरी. पण जेव्हा मी ह्या वेगवेगळ्या लिपी शिकायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की भाषा वेगळी आणि लिपी वेगळी. म्हणजेच भाषा हा मूळ शब्द भाष या संस्कृत धातूपासून उत्पन्न झाला आहे, ज्याचा इंग्लिशमध्ये आपण अर्थ घेतो कम्युनिकेशन ऑर टू कम्युनिकेट. सो भाषा ही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण संवादासाठी वापरतो. आपल्याकडे अगदी पूर्वापार म्हणजे वेद काळापासून मौखिकी परंपरा चालू आहे, हे सर्वांनाच ज्ञात असेल. पण नंतरच्या काळामध्ये कुठेतरी आपलं हे जे ज्ञान भांडार आहे, हे वैभव आहे, ते कुठेतरी डॉक्युमेंट करण्याची म्हणजे कुठेतरी लिहून ठेवण्याची, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला किंवा जनरेशनला त्याचा फायदा होईल, या दृष्टीने लेखन कलेचा उगम झाला. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे एक नसून दोन दोन प्रकार अवेलेबल आहेत, ज्याला आजच्या काळामध्ये आपण बॅकअप म्हणू शकतो. म्हणजे आपल्याकडे मौखिकी परंपरा तर अजूनही चालू आहेच, पण त्याच सोबत आपल्याकडे जी काही मौखिकी परंपरा आहे, ती सगळी आता लिखित स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहे. मग या लेखन कलेसाठी म्हणून लिपीचा उगम झाला. त्यामुळे भाषा आणि लिपी याच्यामधला मूलभूत फरक हाच आहे, की भाषा ही बोलण्यासाठी किंवा संवादासाठी वापरली जाते आणि लिपी ही फक्त लेखनासाठी वापरली जाते. लिपी हा मूळ शब्द सुद्धा लिप लिंपणे या धातूपासून आलेला आहे. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की गोवऱ्या लिंपणं किंवा या प्रकारे जे काहीतरी थापलं जातं किंवा जे काहीतरी असं वरती आपण थोपतो, अशा प्रकारे पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांवर वगैरे अशा प्रकारच्या लिपी कोरल्या जायच्या किंवा त्या रंगवल्या जायच्या किंवा त्या निर्माण किंवा त्यांची अक्षरही कोरली जायची किंवा लिहिली जायची या अर्थी. त्याच्यावरून लिपी हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. मग आता या न्याये भाषा वेगळी आणि लिपी वेगळी, पण प्रत्येक भाषेची स्वतःची एक लिपी मात्र अवश्य असते. म्हणजे पहा ना, बरेचदा मराठी लेखनासाठी आपण देवनागरी ही लिपी वापरतो. त्याच वेळी हिंदी या भाषेच्या लेखनासाठी सुद्धा आपण देवनागरी लिपी वापरतो. संस्कृत भाषा लिखाणासाठी सुद्धा आपण देवनागरी लिपी वापरतो. पण फक्त संस्कृत या भाषा आपण उदाहरण म्हणून समजा घेतलं, तर ती भाषा तुम्ही तेलुगू लिपी, कन्नड लिपी, त्याच्यानंतर काश्मीरची जुनी शारदा लिपी किंवा साऊथ म्हणजे आपल्या खालच्या दक्षिण भागामध्ये पूर्वीच्या काळी प्रचलित असलेली ग्रंथम ही लिपी, अशा वेगवेगळ्या लिपींमध्ये तुम्ही एक भाषा जी आहे ती लिहू शकता किंवा त्याचं लेखन करू शकता. आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. मग मोडी हे काय आहे? तर मोडी ही भाषा नाही, ही लिपी आहे, जी मराठी भाषा लेखनासाठी वापरली गेली. मग कशासाठी बरं? कारण की आपण अगदी फार पूर्वापार ऐकत आलेलो आहोत किंवा शिकलेलो सुद्धा आहोत, की मराठी भाषा इज इक्वल टू देवनागरी लिपी. मग एक देवनागरी लिपी अस्तित्वात असताना ज्ञानेश्वर किंवा त्यांच्या अगोदरपासून किंवा अगदी आत्तापर्यंत देवनागरी या समृद्ध लिपीमध्ये मराठी भाषेचं लेखन सुरू असतानाही कशासाठी बरं या मोडी या एका वेगळ्याच लिपीची गरज भासली असावी? तर अगदी सरळ आणि साध्या शब्दात उत्तर द्यायचं
तर मोडी लिपी, त्या काळाची मोडी लिपी म्हणजे आत्ताच्या काळातली शॉर्ट हँड. आपल्याला सगळ्यांना शॉर्ट हँड लिपीबद्दल माहिती आहे. आता ती पण थोडीशी पाठी पडली हो, कारण की आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे सरळ एक क्लिकवर सगळं अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे. पण जे काही खाजगी कागदपत्र किंवा जमिनीची खरेदी खतं किंवा कोर्टाच्या कामाची जे काही दस्तऐवज असतील, ते लिहिताना आपण आपल्याला ह्रस्वच ऊ हवाय किंवा दीर्घच उकार आला पाहिजे किंवा इकार, हे सगळे नियम जे आहेत ते बघण्यापेक्षा त्यामध्ये मूळ साचा काय आहे किंवा त्यामध्ये मूळ मुद्दा काय त्यांना मांडायचा आहे, कंटेंट ज्याला आपण म्हणतो, तो जास्त महत्वाचा ठरतो. आणि त्याच दृष्टिकोनातून हेमाद्री पंत यांनी साधारण यादव राज्यात म्हणजे 11व्या काळामध्ये ही मोडी लिपी आपण म्हणूयात तयार केली किंवा ती कुठून तरी व्यापाराच्या कारणे त्यांची इकडे तिकडे जी फिरती होत असे त्या न्यायाने आपण हाही एक तिकडे एक सांगू शकतो एखादं उदाहरण की त्यांनी कुठून तरी ते स्वतः शिकून आले आणि मग त्यांनी ती इथे इम्प्लिमेंट केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग या मोडी लिपीची वैशिष्ट्य काय आहेत बरं? तर जलद लेखनासाठी, म्हणजे मी जसं मगाशीच म्हटलं शॉर्ट हँड, जलद लेखनासाठी उपयुक्त, अतिशय उपयुक्त अशी ही लिपी आहे. त्याच्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला ह्रस्व, दीर्घ, इकार, उकार आढळतच नाहीत. म्हणजे बाकीच्या सगळ्या लिपी शिकताना बघा ना, तुम्हाला आठवत असेल तर आपण 12 खडी शिकतो. पण मोडीचं वैशिष्ट्य असं आहे की मोडीमध्ये 10 खडी अस्तित्वात आहे. आता जसं जसं आपण वर्गांना सुरुवात करू तसं तसं आपण अक्षरं घ्यायला सुरुवात केल्यावर तुमच्या हे लक्षात येईलच. त्यामुळे ही मोडी लिपीमध्ये कोणत्याही प्रकारचं लिटरेचर म्हणजे साहित्याचं लेखन आढळत नाही. एखादं काव्य, एखादं नाटक, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांची गाथा, अशा प्रकारचं कोणतंही मराठी भाषेतलं साहित्य तुम्हाला मोडी लिपीमध्ये लिखित झालेलं आढळणार नाही. कारण ती फक्त आणि फक्त अशा प्रकारच्या कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या कामांसाठी, ज्याच्यामध्ये आत लिहिलेला मूळ ऐवज महत्वाचा आहे, ना की त्याची भाषा म्हणजे मराठी भाषा, आणि ना की त्याचं ह्रस्व, दीर्घ आणि या प्रकारचं शुद्ध लेखन. त्याच्यामुळे मोडी ही फक्त आणि फक्त जलद लेखनासाठीच जास्तीत जास्त त्याचं उपायोजन झालेलं आहे किंवा वापरली गेलेली आहे. मग आता मूळ प्रश्न उरतो की मग जर त्याचा एवढा आवाका आहे तर मग ती आपण का शिकायची आणि आत्ताच्या काळामध्ये त्याचं महत्व काय आहे? तर मी जसं म्हटलं तसं या मोडीचे 6 कालखंड पडतात. म्हणजे जरी हेमाद्री पंतांच्या काळापासून ती सुरू झालेली असली तरी वेगवेगळ्या 6 कालखंडामध्ये ही लिपी वावरलेली आहे. ती मराठी भाषा लेखनासाठीच जरी वापरली गेली असली तरी या 6 कालखंडांमध्ये फिरताना तिच्यामध्ये तिच्या रूपामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत. आणि आपला जो मूळ मुद्दा की ब्रिटिशकालीन मोडी म्हणजे अगदी स्वातंत्र्यापर्यंतच्या काळापर्यंत, आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत बरेचसे जमिनी खरेदी खतं किंवा दस्तऐवज हे त्या मोडी लिपीमध्ये लिखित झालेले होते. आणि आत्ताच्या काळामध्ये मग आता हा प्रश्न पडतो की आता त्या लेखांचं किंवा त्या दस्तऐवजांचं वाचन कोण करणार? कारण की मोडी लिपीचे अभ्यासक किंवा ते वाचक हे जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. सो अर्थार्जनाचा एक खूप छान पर्याय म्हणून आपण या लिपीकडे पाहू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इतिहासातील निखळलेले दुवे सांधायला या लिपीची भरपूर मदत होते. कारण पेशवे काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नोंदी या मोडी लिपीमध्ये केल्या गेलेल्या आहेत. कारण तेव्हा ही मोडी ही सगळ्या आपण त्याला काय म्हणू शकतो, कायदेशीर बाबींसाठी प्रमाण लिपी ही मोडी लिपीच वापरली जात होती. अगदी शिवकाळात सुद्धा मोडी लिपी ही प्रमाण लिपी सगळ्या कायदेशीर बाबी लिहिण्यासाठी वापरली जात होती. त्याच्यामुळे या सगळ्या बाडामध्ये, बाड म्हणजे आपण म्हणूया मोडी पत्रांचा गठ्ठा, त्याला बाड म्हणतात. त्या बाडांमध्ये भरपूर सारी माहिती त्या काळातली, मग ती ऐतिहासिक असो, राजकीय असो किंवा अगदी भौगोलिक असो, अशा भरपूर साऱ्या माहितीचा साठा आपल्याला त्यामध्ये सापडेल. यासाठी म्हणून ही मोडी लिपी शिकणं आजच्या काळामध्ये आवश्यक होऊन बसलेलं आहे. आता मग ही मोडी लिपी
देवनागरी सारखीच आहे, थोडीशी वेगळी आहे का आणखीन काही त्याची वैशिष्ट्ये आहेत? आपण प्रत्यक्ष 2-3 अक्षरं बघूया आणि किंवा 2-3 एक शब्दांचा सराव करूया, म्हणजे मग आपल्याला त्याच्यामधून सहज लक्षात येईल. मी शेअर स्क्रीन करतेय, तर मला 2 मिनिटांचा अवधी द्यावा फक्त. सगळ्यांच्या समोर एक ब्लॅक स्क्रीन ओपन झालेलीच असेल. आता मोडी लिपीचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की तिची कधीही मोडी लिपी लेखनाला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक सलग रेष आखून घ्यावी लागते. मी जसं पूर्वीही नमूद केलं की जलद लेखनासाठी वापरली जाणारी लिपी म्हणून ही नावाजली जाते. त्यामुळे अगदी एक अक्षर लेखनानंतर हात उचलण्या इतपत सुद्धा वेळ त्याच्यामध्ये वाया जाऊ नये, ही एक प्रकारची त्यांनी त्याच्यामध्ये सोय केलेली असल्यामुळे मोडी लिपी लेखनासाठी सलग एकच रेषा काढून मग त्याच्यावर लिखाणाची किंवा लेखनाची पद्धत अवलंबलेली आपल्याला दिसते. आपण काही सोपे सोपे शब्द बघूया, काही अक्षरं बघूया आणि मग आपल्याला लक्षात येईल. मी एक पहिलंच अक्षर आपल्याला लिहून दाखवते. बघा, म्हणजे आपण एक क वर्ग जर बघितला तर क, ख, ग, घ आणि ङ. मी मुद्दामूनच व्यंजनांपासून सुरुवात करते, कारण बरीचशी जी व्यंजनं आहेत ती बऱ्यापैकी आपल्याला दिसेल की ती देवनागरीशी संलग्न आहेत किंवा त्याच प्रकारे ती तशीच्या तशी तिकडे नेलेली आहेत. सो फक्त क आपल्याला थोडासा वेगळा दिसतो बघा. हा आहे मोडी लिपीतील क. म्हणजे वरून सुरू होऊन तो वरतीच जाऊन संपलाय, म्हणजे तुम्हाला हात उचलायची कुठेही गरजच यामध्ये पडत नाही पहा. यामुळे आपला लिखाणामधला वेळ आणखीन वाचतो. पुढचं जे अक्षर आहे मोडी लिपीमधलं ते म्हणजे ख. ख ची जी सुरुवात होते ती वरतून होते आणि या प्रकारे तो पुन्हा शिरोरेषेलाच जाऊन संपतो. बरीचशी मोडी लिपीतली अक्षरं ही शिरोरेषेपासून सुरू होऊन शिरोरेषेला जाऊन संपतात. आता ही 2 अक्षरं सोडल्यास पहिली क आणि ख, पुढची जी दोनही अक्षरं आहेत, मी 2 मुद्दामून म्हणतीये, कारण आपण क वर्गामध्ये एकूण 5 व्यंजनं धरतो. क, ख, ग, घ, ङ वाङ्मय मधला. परंतु मोडी लिपीमध्ये मी जसं म्हटलं की पर्टिक्युलरली लीगल कामांसाठीच वापरली गेल्यामुळे त्याच्यामध्ये ङ किंवा पंचमधला य या हे अनुनासिक वापरलेच गेलेले नाहीयेत किंवा ते तुम्हाला त्याच्याऐवजी सरळ तुम्हाला पंच लिहायचं असेल तर तिथे तो न लिहिता तुम्हाला सरळसोट प वर अनुस्वार दिलेला दिसतो. त्याच्यामुळे या पहिल्या 2 गटांमधल्या अनुनासिकांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करावयाचा नाही किंवा तो आपल्याला कुठे लिखित पत्रांमध्ये अवेलेबल डेटामध्ये दिसतच नाही. आता मग पुढची 2 अक्षरं जी न्यायाने येतात ती म्हणजे ग आणि घ. ही तशीच्या तशी देवनागरी प्रमाणे आपल्याला लिहिलेली दिसतात. हा मोडीमधला ग आहे. हं? जसा आपण देवनागरीमध्ये लिहितो अगदी तसाच आहे. पुढचं अक्षर आहे घ. ते पण मी जसं म्हटलं तसं त्याचे 2 प्रकार मोडीमध्ये आढळतात. त्यातला हा एक आहे आणि दुसरं जे व्हेरिएशन असेल ते आपण जसं ओघाने आता आपले वर्ग चालू होतील त्याच्यामध्ये एकदा बघूया. पण जास्तीत जास्त जे पत्रांमध्ये वापरलेलं आपल्याला व्हर्जन किंवा व्हेरिएशन दिसतं ते म्हणजे घ. क, ख, ग, घ. आता आपण एक काही
याच्यावरूनच शब्द करायचा प्रयत्न करूया. बघा, हा घ मी असाच लिहिलेला आहे. त्याच्या बाजूला मी आणखीन एक अक्षर लिहिते. बघा, आपल्या सगळ्यांनाच हे वाचता येत असेल किंवा परिचयाचं असेल. हा शब्द आहे घर. कारण र लिहिण्याची सुद्धा मोडीमध्ये एकूण बऱ्यापैकी एक 2-3 प्रकार आहेत. त्यामध्ये हा देवनागरीतला र सुद्धा मोडीमध्ये आपल्याला बऱ्याच पत्रांमध्ये लिहिलेला दिसतो. घर. अजून एखादा शब्द आपण बघूया. बघा, मगाशी आपण घ आणि र लिहिला होता. त्यातला र तसाच्या तसाच आहे. पण फक्त त्याच्या आधीचं अक्षर आहे व. व र. वर आशीर्वाद या अर्थी जो आपण शब्द वापरतो तो आहे वर. आता याला आणखीन एक मोडीतलं अक्षर जोडलं की आणखीन एक शब्द तयार होईल. बघा, हा आहे दा. व र दा. माझं नाव आहे हे. आणि हा शब्द मी मुद्दामून दाखवण्यापाठचं कारण म्हणजे यामध्ये र आणि दा ही थोड्याफार प्रमाणात देवनागरी प्रमाण